तेव्हापर्यंत सगळं ठरलेलं होतं. नारळ फक्त पुरुषच लढवतात म्हणे, पण या वर्षी मात्र इतिहास लिहिला जाणार होता. छत्रपती शिवाजी महाराज की. नारळी पौर्णिमा म्हटली की पावलं आपोआपच मालवणच्या दिशेने वळतात. समुद्राच्या गाजेसोबत मिसळलेला उत्सवाचा आवाज, धक्काबंद, जिथं लाटांसोबत माणसांचाही महासागर उसळतो. ही केवळ सणाची एक तारीख नाही, तर ही आहे मालवणकरांच्या रक्तात भिडलेली परंपरा, गर्दी, उत्सव आणि जल्लोष यांचा संगम. नारळ लढवण्याची ही पारंपरिक स्पर्धा. कुणाचा नारळ टिकतो शेवटपर्यंत, संपूर्ण मालवण श्वास रोखून बघतो तो क्षण. पण कितीतरी वर्ष ही स्पर्धा होती ती फक्त पुरुषांची, आणि कुणाच्याच मनात प्रश्न आला नाही या स्पर्धेत महिला का नाही. पण हा प्रश्न विचारला गेला 11 वर्षापूर्वी सौ शिल्पा यतीन खोत यांच्या मनात, आणि मग सुरू झाला एक नवा इतिहास, महिलांच्या राज्यस्तरीय नारळ लढवण्याच्या स्पर्धेचा. आज ही स्पर्धा फक्त नारळ लढवण्याची नाही, तर त्या प्रत्येक स्त्रीच्या मनातील मी पण करू शकते या विश्वासाची कहाणी आहे. त्या पहिल्या विचाराला वंदन, ज्यामुळे एक बदल घडला, आणि त्या प्रत्येक महिलेला सलाम, जिने परंपरेत स्वतःचं नाव कोरलं. नारळाचा आवाज आता फक्त समुद्राशी भिडत नाही, तर तो भिडतो मनाशी, आणि सांगून जातो जिथे इच्छा तिथे वाढ, आणि जिथे ठाम पाऊल तिथे इतिहास.